बँकेतून ग्राहकांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात, ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी या मागणीसाठी भारतीय मित्र समूहाच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्राचं लक्ष वेधण्यात आलं। बँक ग्राहकांना होणारा त्रास, वाढते शुल्क आणि अपुरी सेवा या विरोधात भारतीय मित्र समूह आक्रमक झाला। 4 जून रोजी आयोजित ठिय्या आंदोलनातून विविध मागण्या पुढे करण्यात आल्या। बँक ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या विरोधात भारतीय मित्र समूहाच्या वतीने 4 जून रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। या आंदोलनाच्या माध्यमातून शासन, प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांचं लक्ष बँकिंग क्षेत्रातील त्रुटी आणि ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयींकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी बँकांचं कामकाज 24 तास आणि वर्षातील 365 दिवस सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। तसंच ग्राहकांना सन्मानपूर्वक आणि तत्पर सेवा मिळावी, टोकन पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि कर्मचाऱ्यांना प्रादेशिक भाषेचं ज्ञान बंधनकारक करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली। केंद्र शासन, राज्य सरकार याकडे लक्ष दिलं पाहिजे। आरबीआयच्या नियमांचं बँकेत काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। अन्यथा पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी मार्फत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। नमस्कार सोलापूरकर, आम्ही आपल्यापैकी एक सोलापूर नागरिक असून आमचं भारतीय मित्र समूहाच्या वतीनं 2 दिवसाखाली प्रेस नोट जाहीर केलं होतं आम्ही। आणि त्या प्रेस नोटमध्ये आम्ही जाहीर केलं होतं की सर्व सोलापूर नागरिकांना आम्ही आग्रहपूर्वक आमंत्रित केलं होतं की या ठिय्या आंदोलनाला सहकार्य करायला पाहिजे। आणि बरेचसे फोन्स आणि मेसेजेस पण आम्हाला आलेले आहेत आणि त्यांचे सहकार्य मिळाल्याबद्दल सोलापूरकरांना धन्यवाद। तर आजचा विषय ठिय्या आंदोलन हे बँकेचं प्रमुख कार्यप्रणाली विरुद्ध जे आम्हाला दैनंदिन जीवनात त्रास अनुभवतो, जेणेकरून युवा किंवा व्यापारी किंवा नोकरदार आणि आपले जे पेन्शनधारक वयोवृद्ध त्यांना रोजच्या अडचणी जे येतात बँकेत, हे त्यांच्या प्रमुख मुद्दे आम्ही प्रेस नोटमध्ये जाहीर केलेत। 15 ते 16 आमचे प्रमुख मुद्दे आहेत। ते लेटर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे, तसंच PMO ऑफिसला पण दिलेलं आहे आणि फायनान्स मिनिस्टर ऑफिसला पण आम्ही सेंड केलेलं आहे। तर आमचा उद्देश हेच आहे की राज्य शासन आणि केंद्र शासन ह्या दोन्हीही एक जबाबदारीचा विषय हातात घेऊन लवकरात लवकर ह्या प्रश्नांची आम्हाला पुरेपूर त्याचं तपशीलवारप्रमाणे आम्हाला सहकार्य करून मिळाला। अजून एक सांगू इच्छितो की आम्ही हे जे काय आज कार्य करतोय एक प्युरिटी ऑफ समाजकार्य आहे। ह्याच्यात कोणाचा आमचा विरोधी पक्षांचा काही विषय नाही आणि कोणाचं आमचं मदत केलेलं नाही कोणत्या पक्ष। आम्ही स्वबळाने आम्ही हे सगळं करत आहोत। आम्ही भारतीय मित्र समूहातर्फे आंदोलन करीत आहोत। बँकेमधून जे काही फसवणुकीच्या योजना चालू आहे, बँकेतील कर्मचारी सामान्य नागरिकांना फसवताना काहीच विचार करत नाही आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना आरबीआयच्या धोरणानुसार, आरबीआयच्या नियमानुसार बँकेकडून घरपोच सेवा दिल्या पाहिजे, पण आजपर्यंत कुठल्याही बँक घरपोच सेवा देताना दिसून येत नाही। अशा प्रकारे ज्याप्रमाणे पोलीस व्यवस्था 24 तास सुरू असते, तसं बँक व्यवस्थासुद्धा 24 तास कार्यरत असलं पाहिजे। ज्याने काय होईल की बेरोजगारीचा प्रश्न कमी होईल आणि बँकिंग व्यवस्था 24 तास सुरू असेल तर लोकांना हवं तेव्हा सेवा घेण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि बँकेत गर्दी होणार नाही आणि बँकेचं कामसुद्धा सुरळीत होईल आणि व्यापारी वर्गाचं कामसुद्धा व्यवस्थितपणे होईल आणि यामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर होऊन मजबूत होण्यास मदत होईल। म्हणून बँकांचे कामकाज 24 तास व्हायला पाहिजे आणि खातेदार आणि नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर दंड न आकारता ग्राहकांचा हक्क त्यांना दिला पाहिजे आणि सन्मानाने त्यांच्याशी वागणूक केला पाहिजे आणि शौचालय किंवा इतर स्वच्छतेचा सुविधांचा उपलब्धता नागरिकांसाठी करून दिला पाहिजे बँकेने। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।